हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण MIDCच्या परीक्षा 20 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत आणि फार कमी दिवस राहिले आहेत. म्हणजे मी आता व्हिडिओ बनवत आहे, इथून 7च दिवस तुमच्या हातामध्ये आहेत. मग या राहिलेल्या दिवसांमध्ये नेमकं काय वाचावं हाच मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेला आहे. त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला MIDC लिपिक तसंच पोलीस भरतीसाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून परीक्षा ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 हा कोड वापरून 40% डिस्काउंट मिळवा. तर प्ले स्टोअरवरून परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 हा कोड वापरून 40% डिस्काउंट मिळवा. तर आता स्टडी प्लॅन पाहत असताना एक लक्षात ठेवा की आपला जो अभ्यासक्रम दिलेला आहे ना, त्या अभ्यासक्रमामध्ये सर्व विषयांना मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, जरी तिथं बुद्धिमत्तेचा उल्लेख केलेला असला तरी गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही, पण बुद्धिमत्तेचे प्रश्न जास्त, गणिताचे प्रश्न कमी आणि GK हे विषय सर्व परीक्षांना आहेत. पहा, मग आधी मी या विषयांचं तुम्हाला सांगतो. तर याच्यामध्ये एक लक्षात असू द्या की GKचा विषय जो आहे ना, तो प्रचंड व्हास्ट आहे, खूप व्हास्ट असा विषय आहे. त्यामुळं GKमध्ये जास्त लक्ष देऊ नका, कारण राहिलेल्या 7 दिवसात तुम्ही GKमध्ये वाचणार काय काय. त्यापेक्षा ज्या विषयांचा अभ्यासक्रम कमी आहे आणि त्या विषयामधील जे असे काही टॉपिक आहे की ते हमखास त्याच्यावर प्रश्न विचारले जातात, त्या टॉपिकचा अभ्यास करून त्या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवले तर तुम्हाला फायदा होईल. कारण GKमध्ये कितीही वाचलं तरी कमीच पडतं. फक्त करंट अफेअर्समध्ये GKच्या टोकियो ऑलिम्पिकवर भर द्या. जर आत्ताच पेपर काढणार असतील आणि आत्ताच पेपर काढत होते लेटेस्टमध्ये या राहिलेल्या 5-6 दिवसातच, तर टोकियो ऑलिम्पिकवर प्रश्न येणारच आहेत तुम्हाला, त्याच्यावर तुम्ही करंटमध्ये भर द्या. आणि मग बाकी GKमध्ये एवढं लक्ष घालू नका. त्याच्यापेक्षा इतर जे विषय आहेत, म्हणजे तुम्हाला इतर विषयांमध्ये सांगायचं झालं तर तांत्रिक म्हणून एक विषय आहे पहा, जिथे 50 प्रश्न येणार आहेत. म्हणजे मी तुम्हाला स्क्रीनवरच दाखवत होते. तर या ठिकाणी पहा, स्क्रीनवर मी दिलेलं आहे की हे तांत्रिक प्रश्न 50, हे 50, हे 50, अजूनही काही आहेत आपल्याकडे. कुठे कुठे आहेत पहा, भूमापटला आहेत 50, तांत्रिक साहित्याला 50, जोडारी 50, पंपचालक 50, वीजतंत्री 50. म्हणजे ज्या ज्या पदाला हे तांत्रिक प्रश्न आहेत ना, त्यांना एकच सांगेल, तुम्ही सर्वात जास्त भर या 50 हे जे तांत्रिक प्रश्न दिलेत ना याच्यावर द्या. याच्यावर जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण हा विषय तुम्ही कॉलेजमध्ये शिकलेला आहात म्हणून तर तुम्ही फॉर्म भरला आहे ना. मग आता तो वाचायला सोपा जाईल आणि याच्यात तुम्हाला जास्त मार्क्स मिळतील. आता त्याच्यामध्ये पहा, दुसरं जे आहे हे झालं तांत्रिकचं. सामान्य ज्ञानावर एवढा भर देऊ नका. टोकियो ऑलिम्पिक करा, जर त्यांनी करंटवर प्रश्न विचारलास तर टोकियो ऑलिम्पिकवर येतील. त्याच्यानंतर ज्या ज्या परीक्षेला हा MIDC कायदा आहे ना, याच्यावर तुम्ही एक भर द्या. त्याचं कारण सांगतो. MIDC कायदा छोटा आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही त्या कायद्यामधील कोणतं प्रकरणाशी संबंधित कोणतं कलम आहे याची जर तुम्ही माहिती घेतलीत ना, तर हे सोडवणं तुम्हाला म्हणजे पाठ अभ्यास करण्याचा सोपा जाणार आहे MIDC कायद्याचा. याचं 2 पद्धतीने तुम्ही हे मिळवू शकता. एकतर माझ्या वेबसाईटवर मोफतमध्ये MIDCचा जो मूळ कायदा आहे MIDC ॲक्ट तो पण आहे, किंवा माझं जे ॲप आहे त्या ॲपवर MIDCच्या कायद्याचं पुस्तक प्लस त्याच्यावर त्या कायद्यावर आधारित 500पेक्षा जास्त प्रश्न त्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. पण प्रॉब्लेम एक आहे की ते पुस्तक फक्त ॲपमध्येच वाचता येतं, त्याची प्रिंट काढता येत नाही किंवा ते डाउनलोड करता येत नाही, स्क्रीनशॉट काढता येत नाही. ते ॲपमध्ये जाऊनच वाचावं लागतं. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि मोफत पाहिजे असेल तर www.विठ्ठल या वेबसाईटवर कायदाच दिलेला आहे, तो डाउनलोड करून तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता. पण तो महाराष्ट्र शासनाचा मूळ कायदा, मराठी भाषेतला 38 पेजेसचा तो कायदा आहे. त्याचा तुम्ही या दोन्हीपैकी कशाचा तरी अभ्यास करा. मी तुम्हाला दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत. आणि त्यातल्या त्यात हे जे सहाय्यक आणि लिपिक आहेत ना, त्यांना MIDC कायद्यावर 20 प्रश्न आहेत पहा. तर हे 20 प्रश्न त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. मैलाचा दगड ठरणार आहेत सहाय्यक आणि लिपिक यांच्यासाठी. त्यांनी तर हा कायदा म्हणजे एकदम खूपच चांगला केला पाहिजे, कारण लिमिटेड सिलेबस आहे. तो जर व्यवस्थित केला तर याच्यात जास्तीत जास्त मार्क्स ते मिळवू शकतात. आता त्या कायद्यामध्ये पण महत्त्वाचं काय की जिथं 10-10 प्रश्न आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी पहा, हा महाराष्ट्र शासनाचा मूळ कायदा आहे. याची PDF मी www.विठ्ठलजोशी.com या वेबसाईटवर दिलेली आहे. तसंच माझ्या ॲपवर सुद्धा याची PDF फ्री मटेरियलमध्ये अवेलेबल आहे आणि पुस्तक मात्र विकत घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये हे
हा कायदा सोप्या भाषेत दिला आहे आणि 500पेक्षा जास्त प्रश्न आहेत, पण ते पुस्तक फक्त ॲपमध्येच वाचता येतं, डाउनलोड होत नाही, त्याची प्रिंट काढता येत नाही, हे माहिती असू द्या. तर या ठिकाणी पहा महत्त्वाचे टॉपिक मी तुम्हाला सांगत आहे. तर हे महत्त्वाचं करायचं आहे तुम्हाला. प्रकरण 1 याच्यामध्ये प्रारंभिक हे 2 कलम त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर प्रकरण 2 महामंडळाची स्थापना आणि रचना, तर त्याच्यातली ही सर्व कलम लक्षात ठेवा. हे जे 3 पासून पुढे जी कलम दिलेली आहेत 13, अजून पुढे आहेत का ते पाहूयात आपण. 13पर्यंत, 3 पासून 13पर्यंतची कलम ही प्रकरण 2 मध्ये आहेत. कोणत्या प्रकरणामध्ये कोणती कलम आहेत आणि कोणतं कलम कशाशी संबंधित आहे हे तुम्हाला पाठ असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यापुढे पहा प्रकरण 3 आहे. त्या प्रकरण 3 मध्ये 14 ते 18पर्यंतची कलम आहेत, महामंडळाची कामे आणि अधिकार. प्रकरण 4 मध्ये वित्त व्यवस्था, लेखा आणि लेखापरीक्षण, हे सुद्धा लक्षात ठेवा बरं का, की प्रकरण 4 कशाशी संबंधित आहे. तर वित्त व्यवस्था, लेखा व लेखापरीक्षण याच्याशी संबंधित प्रकरण 4 आहे. म्हणजे परीक्षेत प्रश्न कसे येतात ते पण मी तुम्हाला सांगत आहे, आणि त्याच्यामध्ये कोणती कलम आहे आणि कोणतं कलम कशाशी संबंधित आहे हे सर्व स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. त्याच्यानंतर प्रकरण 5 कशाशी संबंधित आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर हे जे दिलेलं आहे ना, हे जर व्यवस्थित केलं ना प्रत्येक कलम आणि ते प्रकरण, तर हा सारांश आहे त्या कायद्याचा. हे प्रकरण किती आहे, आता 6वं प्रकरण आहे. मी थोडं फास्ट सांगतो, मी तुम्हाला सांगितलं कुठून कुठून हे घ्यायचं आहे. मोफत घ्यायला पण चान्स दिला आहे आणि विकत घ्यायचा असेल तर तोही चान्स दिलेला आहे. प्रकरण 7 आहे पहा. त्याच्यानंतर हे प्रकरण 7च चालू आहे पुढे कंटिन्यू. त्याच्यानंतर ठीक आहे, तर हे प्रकरण दिलेलं आहे. तर हे जे दिलेलं आहे ना मी सुरुवातीला कलम 69पर्यंत, तर हे कलम तुम्हाला सर्व पाठ पाहिजेत. म्हणजे कोणतं कलम कशाशी निगडित आहे, कलम 1 पासून ते कलम 69पर्यंत आणि प्रकरणं एकूण 7. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्ही. हे खूपच महत्त्वाचं आहे, याच्यावरच आपल्याला जास्त प्रश्न येण्याची शक्यता आहे. म्हणजे सारांश आहे हा कायद्याचा. आता आपण इतर जे विषय आहेत त्या विषयांची सुद्धा माहिती पाहूयात. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितले पहा, की सर्वात जास्त वेटेज तुम्हाला कशाला द्यायचं आहे, तर सर्वात जास्त वेटेज हे तुम्हाला याच्यावर द्यायचं आहे, तांत्रिक प्रश्न. त्याच्यानंतर MIDC कायदा, त्याच्यातले काय महत्त्वाचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता त्याच्यानंतरचं महत्त्व कशाला द्यायचं आहे तुम्हाला, तर गणित बुद्धिमत्ता या टॉपिकला. याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी व आणि गणित दोन्ही येणार आहे. जरी त्यांनी तर्क क्षमता दिलेला असलं तरी बुद्धिमत्तेचे प्रश्न जास्त येतील, गणिताचे 2-3 तरी किमान प्रश्न येतील. आणि बुद्धिमत्ता चाचणी हा विषय सोपा आहे, इथे आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्व कशाला द्यायचं आहे, तर मराठी व्याकरणाला. मराठी व्याकरण हा सुद्धा टॉपिक सोपा आहे, म्हणजे सिलेबस लिमिटेड आहे त्याचा. राहिलेल्या याच्यामध्ये तुम्ही करू शकता. बरं, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे महत्त्वाचे टॉपिक मी तुम्हाला सांगतो. तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये संख्यामाला, अक्षरमाला हे टॉपिक खूपच महत्त्वाचे आहेत. हे 2 टॉपिक केलं तर बुद्धिमत्ता चाचणी 60 ते 70% तुमचं कव्हर होईल. त्याच्यानंतर घड्याळ आहे, कालमापन एक व्यवस्थित करा, घड्याळ व्यवस्थित करा, दिशा चाचणी, नातेसंबंध. बस एवढे टॉपिक तरी तुम्ही बुद्धिमत्ता चाचणीमध्ये व्यवस्थित करा. हे महत्त्वाचे टॉपिक सांगत आहे, कारण आता 7च दिवस आहे. त्या 7 दिवसात तुम्ही वाचणार काय काय, तर हे असे टॉपिक आहेत त्याच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. गणितामध्ये महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत, तर गणितामध्ये महत्त्वाचा टॉपिक आहे शेकडेवारी, नफा तोटा, त्याच्यानंतर सरासरी, टाळ व ट्राम, रेल्वेचे जे उदाहरणं असतात ना, टाळ, आंतरवेट, त्याच्यानंतर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, हे टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. यांना तुम्ही रिव्हिजन द्या, यांच्यावर हमखास यापैकी एखादा प्रश्न असू शकतो. आणि बुद्धिमत्तेचे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेत. आता मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे टॉपिक सांगतो पहा. मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर संधी, समास, प्रयोग, काळ, त्याच्यानंतर वर्णमाला, लिंग, वचन, विभक्ती, हे टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. कशामध्ये, मराठी व्याकरणामध्ये. रिव्हिजन द्यायचं आहे. आता काही मुळापासून अभ्यास होणं शक्यच नाही, आणि तुम्ही आधी अभ्यास केलेलाच असेल, तुम्हाला रिव्हिजन द्यावं लागेल. त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामरला तुम्ही महत्त्व द्या. आणि इंग्लिश ग्रामरमधील महत्त्वाचे टॉपिक म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच, त्याच्यामध्ये कोणकोणते येतात. मराठीमध्ये मी नुसतं शब्दांच्या जाती सांगितलं, पण त्या शब्दांच्या जातीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यये, शब्दयोगी अव्यये, उभयनवी अव्यये, केवलप्रयोगी अव्यये, अशा 8 उपप्रकार येतात बरं का. सेम तसंच इंग्लिशमध्ये पहा, पार्ट्स ऑफ स्पीच हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, प्रिपोजिशन, त्याच्यानंतर ॲडव्हर्ब, कंजक्शन, इंटरजेक्शन, हे टॉपिक महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर आर्टिकल हा टॉपिक एक महत्त्वाचा आहे. चंदवाईस एक महत्त्वाचा आहे. आणि टेन्स, चंदवाईसवर तरी समजा एखादा प्रश्न येईल, पण टेन्सवर 2 ते 3 प्रश्न येतातच परीक्षांमध्ये, किमान 2 तरी. म्हणजे टेन्स, आर्टिकल आणि प्रिपोजिशन या 3 टॉपिकवर हमखास प्रश्न असतोच.
त्याच्यानंतर सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूट हे टॉपिकसुद्धा तुम्हाला करावं लागतील. आणि मराठीमध्ये हे सांगायचं राहिलं की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी यांनासुद्धा तुम्ही रिव्हिजन द्या. तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला सर्व, आणि जी केवर जास्त भर देऊ नका. जी के कितीही वाचलं तर कमीच आहे. फक्त टोकियो ऑलिम्पिक व्यवस्थित पाहून घ्या. जर आत्ता पेपर काढला या 5-6 दिवसात तर टोकियो ऑलिम्पिकवर आपल्याला प्रश्न असेलच. तर अशा पद्धतीनं तुम्ही राहिलेल्या दिवसांमध्ये अभ्यास करू शकता. आणि ह्या राहिलेल्या दिवसांमध्ये पूर्ण फोकस तुम्ही अभ्यासावर करा. बाकी कशाचाही विचार करू नका. पूर्णपणे फोकस कशावर करा? अभ्यासावर करा. जेवढा वेळ जास्त तुम्हाला देता येईल तितका वेळ अभ्यासावर द्या. आणि दुसरं जाता जाता सांगेल, काही मुलांचे हॉल तिकीट डाउनलोड होत नाहीत किंवा डाउनलोड झालं तर त्याच्यावर सेंटर नाही, त्याचं टेन्शन घेऊ नका. परीक्षेच्या आधी 3 दिवसापर्यंत ते सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील ते, अशी आपण अपेक्षा ठेवूया. आणि आता मी थांबतो. अजून काही तुम्हाला वाटलं तर कमेंट तुम्ही करू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याची तुम्हाला माहिती देईल. आणि याचे औद्योगिक विकास अधिनियमचे मी 7 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते पहा. परत माझे मराठी व्याकरणाचे व्हिडिओ आहेत, इंग्लिश ग्रामरचे आहेत, गणित बुद्धिमत्तेचे व्हिडिओ आहेत बनवलेले. ते प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. मोफत व्हिडिओ आहेत सर्वांसाठी. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.